नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी. आज या कादंबरीचा भाग 19वा. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया रामचंद्र नलावडे लिखित खोत भाग 19वा. गावात शिमग्याचा दणका उसळला होता. अमावास्या आणि पौर्णिमेला जशी जगबुडी खाडीला भरती यायची तशी लोकांच्या आनंदाला भरती आली होती. पोटापाण्याच्या उद्योगासाठी मुंबईला असणारे चाकरमानी घरोघर आलेले होते. त्यामुळे नव्या जुन्या वादाला तोंड फुटून त्याचा कधीकधी भडका होत असे. वाद चर्चा बाचाबाचीमध्ये शिमग्याचा सण लोक साजरा करत होते. शिमग्याच्या दिवसात गावातून पालखीतून प्रत्येकाच्या भेटीला झोलाई देवी त्यांच्या घरी जात असे. हा रिवाज गावात पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता आणि तो यापुढेही असाच चालणार होता. भोळ्या भाबड्या लोकांची झोलाई देवीवर अपार श्रद्धा होती. झोलाई देवीसमोर लोक खोटं बोलत नसल्यामुळे गावातला कुठलाही न्यायनिवाडा, वाद, चर्चा हे सगळं झोलाई देवीच्या देवळात होत असे. देवीचं पाणी कडक होतं, त्यामुळे लोक खोटं बोलायला धजत नसत. खोटं बोलल्यावर देवी आपल्याला शिक्षा करेल, आपला नांगराचा बैल मरेल किंवा आपल्या मुलाबाळांना त्याचा जबर फटका बसेल अशी भीती त्यांच्या मनात असे. म्हणून लोक झोलाईच्या देवळात नारळ हातात घेऊन खरं तेच बोलत असत. 2 वेळच्या जेवणाला मोताद असणारा एखादा गरीब असो किंवा पैशाच्या राशीवर लोळणारा एखादा श्रीमंत असो, झोलाई देवीपुढे असा कसलाही भेदभाव नसायचा. आज वाड्यात पालखी येणार होती. काल संध्याकाळी त्याची खबर वाड्यात मिळाली होती. अंगणात छान रांगोळी काढली होती, दरवाज्याला तोरण बांधलं होतं, गुढी उभारली होती. जामानिमा करून दादा खोत पालखीची वाट बघत होते. अनुराधानं नऊवारी लुगडं नेसून गळ्यात किमती दागिने घातले होते, ते नुसते लखलखत होते. हातात चांदीचं तबक घेऊन त्या झोलाई देवीच्या पालखीची वाट बघत होत्या. या सगळ्यामुळे चेहरा प्रसन्न दिसत होता. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दागिन्यांच्या तेजात फिक्क्या पडल्या होत्या. अख्खा वाडा सजून धजून पालखीची वाट बघत होता. तुळशीच्या पानांनी वाड्यात सगळीकडे गोमूत्र शिंपडल्यानं वाडा पवित्र झालेला होता. शलाका छान नटली होती. तिने आज तिच्या आवडीची किमती साडी नेसली होती. केसात बकुळीच्या फुलांचा गजरा माळला होता. गळ्यात दागिने घातले होते. पाहणाऱ्याला वाटे की ही स्वर्गातली अप्सरा जणू पृथ्वी तलावर थेट उतरली आहे. अनुराधाला तिच्याकडे बघून वाटे की या नाजूक कळीला कोणाची दुष्ट नजर न लागो. शलाका नटून थटून इकडे तिकडे तिकडून इकडे मिरवत होती. दादा खोत दिवाणखान्यात येरझाऱ्या मारत तिच्या हालचाली निरखत होते. शलाका त्यांच्याजवळ झपझप पावलं टाकत आली आणि त्यांना म्हणाली, बाबा, मी रांगोळी छान काढली आहे ना? हां, मला आवडली तुझी रांगोळी. पालखी ज्या ठिकाणी उतरणार होती त्या ठिकाणी गाईच्या शेणानं सारवलं होतं आणि तिथे शलाकानं छान रांगोळी काढली होती. पंचगव्य शिंपडून ती जागा सुचिरभूत केली होती. चारी दिशांना जास्वंदीची सुगंधी लाल भडक फुलं पसरवून ठेवली होती. देवळातल्या पवित्र मूर्तीकडे बघावं तसं दादा खोत रांगोळीकडे डोळे विस्फारून बघत होते. बाबा, अजून कशी पालखी येत नाही आहे? शलाका देवी वर्षातनं एकदा प्रत्येकाच्या दारी जाते, त्यामुळे नवस फेडायला, ओटी भरायला वेळ हा जातो. आपण या गावचे जरी खोत असलो तरी मधली घरं वगळून पालखी थेट वाड्यात कशी येईल? देव सगळ्यांना सारखाच ना. नाही बाबा, माझं तसं म्हणणं मुळीच नाही. हे लोक ना उगाच वेळ घालवतात, चहा पाणी करतात, पान तंबाखू खातात, घाई म्हणून करत नाहीत. अगं, या कामात घाई करून नाही जमत. आणि त्या भोई लोकांना सुद्धा बोलता येत नाही काही. ते देवीचे मानकरी आहेत, त्यांचा मान मोठा आहे. पण त्यांना या गावात आपणच आणलं ना. आपण जरी त्यांना या गावात आणलेलं असलं तरी त्यांचा जो मान आहे तो आपण त्यांना द्यायलाच हवा. समजा उद्या त्यांची एकी झाली आणि काही वाद निर्माण झाला तर ते आपल्या हिताचं मुळीच होणार नाही. हे मी तुला माझ्या अनुभवातनं सांगतो आहे.
पण त्यांच्यामुळे लोकांचा वेळ फुकट जातो, त्याचं काय? हे बघ का, शिमग्याच्या सणात वेळेपेक्षा लोकांच्या भावनांना जास्त महत्त्व आहे. पण कुणीतरी हे बोलायला हवं, त्याशिवाय त्यांना कळणारच नाही. अगं कोण बोलणार त्यांना? पूर्वी ते लोक ऐकत, आता ते पाठीमागनं कुरबुर करतात. या कुळ कायद्यानं ना गावचा खोत म्हणजे शेतात उभं केलेलं एक बुजगावणं राहिलं आहे. धड त्याला चालता येत नाही, एका शब्दानं बोलता येत नाही. त्यामुळे मौनम सर्वार्थ साधनम. कळलं का तुला मला काय म्हणायचं आहे? बाबा कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. अगं म्हणजे ताकभात ओळखणारी तुला काय सगळं सांगायला हवं का? अहो माझी पोर हुशारच आहे म्हटलं. नाकातली सोन्याची नथ उजव्या हातानं सरळ करत अनुराधा म्हणाल्या. सगळ्यांच्या नजरा वाटेकडे लागल्या होत्या. इतक्यात कानांवर ढोल ताशांचा आवाज ऐकू यायला लागला. झोलाई देवीच्या नावानं चांग भलं अशी आरोळी ठोकत भोई पालखी नाचवत रस्त्यावरनं येत होते. त्यांच्या मागून माणसं गप्पा मारत चालली होती. प्रत्येकाचं कपाळ आबीर गुलालानं माखून गेलं होतं. मुखात देवीचं नाव होतं. कानात वारं शिरलेल्या वासराप्रमाणे काळोराम चेहरा असलेले भोई झोलाई देवीची पालखी नाचवत वाड्याकडे येत होते. त्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. आभाळ आबीर गुलालानं माखून गेलं होतं. कर्णकर्कश आरोळ्यांनी झाडावरची पाखरं भीतीनं पंख फडफड करत होती. उंच झाडांना सुद्धा कापरं भरलं होतं. टाळ झांजांच्या आवाजानं अवघा परिसर दुमदुमून गेला होता. पालखीपुढे चालणाऱ्या नाच्याच्या बायकी हावभावांनी माणसं नुसती पागल झाली होती. नाच्या पालखीपुढे ढुंगण हलवत दात विचकत चालत होता. त्यांनी त्याच्या ओठावरच्या मिशा वस्त्र्यानं काढल्या होत्या, त्यामुळे तो बाईसारखा दिसत होता. गंगावन घालून त्यांनी केसात बकुळीच्या फुलांचा गजरा माळला होता. त्याच्या पायातल्या घुंगरांचा छुम छुम असा नादमधुर आवाज कानावर पडत होता. वाड्यासमोर असलेल्या अंगणात सारवलेल्या ठिकाणी देवीची पालखी भोयांनी खाली उतरवली. नथीचा आकडा सांभाळत अनुराधानं देवीची पूजा केली. तिची खणा नारळानं ओटी भरली. नवस बोलला आणि गावचा तुक्या गुरव कानात बोटं घालून झोलाई देवीला मोठ्या आवाजात गाऱ्हाणं घालायला लागला. बाय माझे, तुला समजा कळतं, तू या गावची राखणदारीन. तुझा समधीकडं डोळं. वाड्यात सुख शांती लाभू दे, इडापिडा टळू दे. काय संकट आलं तर त्याला बाहेरच्या बाहेर नायनाट कर. या वाड्याचा मालक परगावी आहे. त्याच्या लेकरा बाळांना सुखी ठेव. त्याच्या धंद्यात बरकत दी आणि तू त्याच्याकडून प्रत्येक वर्षी अशी सेवा करून घे. काय चुकलं माकलं असेल तर बाय माझी, ते तू पोटात घे ग माय. तुझी आम्ही आजान लेकरं हाव. तुक्या गुरवानं गाऱ्हाणं घातल्यावर ढोल ताशा झांजा चिपळ्यांचा पुन्हा एकदा दणका उठला. आबीर गुलाल हवेत उधळला गेला. भोयांनी मोठ्या आवाजात झोलाई देवीच्या नावानं चांग भलं अशी गगनभेदी आरोळी ठोकली. दमदार पावलं टाकत दादा खोत पालखीसमोर उभं राहत मोठ्या आवाजात म्हणाले, पांडू, आता वाड्यासमोर दरवर्षीच्या रिवाजाप्रमाणे फक्कड नाच व्हायला पाहिजे. मी नाचाला 501 रुपये बक्षीस देतोय. पांडू त्यांना शांतपणे म्हणाला, खोतानू, वाड्यासमोर नाच होणार नाही. का? पालखीला उशीर होतोय म्हणून. 16 आणि गावानं तसं ठरवलंय बघा. गावचा हुकूम आम्ही काय मोडणार नाही. अरे पांडू, हे कोणाला सांगतोयस तू? या गावच्या खोताला हे सांगतोयस तू? शिमग्या देवीची पालखी खोताच्याच अंगणात दरवर्षी नाचते हे मी तुला सांगायला पाहिजे का? हे काही जमणार नाही. माझ्या अंगणात पालखी नाचायला पाहिजे. हवं तर मी बक्षिसाची रक्कम आणखीन वाढवेन. हे बघा खोतानो, पैशाचा सवाल नाही आहे. मग गावाचा प्रश्न आहे. मी या गावाचा खोत आहे. हा माझा हुकूम आहे. प्रसंग आता अगदी बाका निर्माण झाला होता. दादा खोत प्रक्षुब्ध झाले होते. पालखीचे भोई आणि गावकरी खाली माना घालून अगतिकपणे उभे होते. खोतांच्या वाड्यासमोर पालखी नाचवावी तर 16 आणि गावाला त्याचा जाप द्यावा लागला असता आणि न नाचवावी तर खोतांच्या रोषाला बळी पडावं लागत होतं. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची गत झाली होती. दादा खोतांच्या रागाचा पारा आणखीन थोडा चढला. ते म्हणाले, रांडच्यानो, तुम्ही तुमची तोंड शिवून घातलीत का? गावचा खोत सांगून तुम्ही ऐकत नाही. परिणाम वाईट होतील याचे एवढं लक्षात ठेवा. या गावात तुम्हाला आम्ही आणलं आहे.
आमच्या अन्नावर तुमचे वाडवडील जगलेत. ज्याचं तुम्ही खाल्लं त्याच्यावरच तुम्ही उलटताय. आमचा मान ठेवायचा सोडून गावाची भीती आम्हाला दाखवताय. अरे असे कसे तुम्ही बेईमान झालात? खाल्लेल्या अन्नाची तुम्हाला जाणीव राहिलेली नाही. अरे सिंह जरी म्हातारा झाला तरी तो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. एक जात साले सगळे डरपोक. अनुराधा मनातनं घाबरल्या होत्या. शलाकासुद्धा भांबावली होती. दादा खोतांना त्यांनी एवढं प्रक्षुब्ध झालेलं कधी पाहिलंच नव्हतं. अनुराधा त्यांची समजूत घालत म्हणाल्या, अहो एवढं मनाला लावून घेऊ नका. आपल्या अंगणात झोलाई देवीची पालखी नाचली नाही म्हणून काही बिघडत नाही. गावानं ठरवलंय ना, मग यांना बोलून काय उपयोग? अनुराधा तुला यातलं ठाऊक नाही. खोताची कशी फजिती करायची हे या लोकांना बरोबर माहिती असतं. तुम्ही आधी घरात चला, आपण निवांत बोलूयात. अनुराधा वराती मागून घोडं नाचवून उपयोग काय? दादा खोत रागानं थरथर कापत उभे होते. अनुराधा आणि शलाका त्यांच्यासमोर असहाय्यपणे उभ्या होत्या. झोलाई देवीच्या नावानं चांग भलं, केदाराच्या नावानं चांग भलं म्हणत भोयांनी खांदा देऊन पालखी उचलली. पुन्हा ढोल ताशांच्या गजरात माणसांचा जथा वाड्याच्या बाहेर पडून रस्त्याला लागला सुद्धा. अनुराधाने आणि शलाकाने दादा खोतांच्या हाताला धरून त्यांना आत आणलं. अंगणातली रांगोळी विस्कटून गेली होती. जास्वंदीची फुलं कोमेजून गेली होती. ढोल ताशांचा ऐकू येणारा आवाज कमी कमी होत गेला. आता तर तो ऐकू यायचा सुद्धा थांबला. गावापुढे अपमान झाल्यानं दादा खोतांच्या ते खूप जिव्हारी लागलं. आत आल्यावर त्यांनी रागानं अंगातला मलमलीचा सदरा काढून पलंगावर फेकला. कानात घातलेले अत्तराचे बोळे काढले. कपाळाला लावलेला गोपीचंदनाचा टिळा तळहातानं पुसून टाकला. मनातली आग शांत करण्यासाठी त्यांनी ताजं वर्तमानपत्र डोळ्यासमोर धरलं, पण त्यातही त्यांचं लक्ष लागेना. तेव्हा त्यांनी त्या वर्तमानपत्राचा चोळा मोळा केला आणि ते कोनाड्यात फेकून दिला. काळीज थंड करण्यासाठी तांब्यातलं पाणी ते घटाघटा प्यायले. पंखा जोरात सुरू केला, त्याखाली वारा घेत बसून राहिले. दादा खोत तोंडातल्या तोंडात रामदास स्वामींचा श्लोक पुटपुटायला लागले. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारे, नको रे मना लोभ हा अंगीकारो, नको रे मना मत्सरू दंभ भारो. तापलेल्या लोखंडावर पाणी पडून ते बर्फागत थंड व्हावं तसे दादा खोत आता शांत झाले होते. पितळेचा अडकेत्ता हातात धरून त्यांनी ओली सुपारी कातरली. तळहातावर जमलेली सुपारी तोंडात टाकली. त्या ओल्या सुपारीची लज्जतदार चव त्यांच्या तोंडात मस्तपैकी रंगायला लागली. आता त्यांचा मगासचा राग पाऱ्याप्रमाणे उडून गेला होता. संध्याकाळ झाली होती. दादा खोत वामकुक्षी घेऊन उठले, मोरीत गेले, तोंड धुवून पुन्हा पलंगावर येऊन पुस्तक वाचत बसले. मगाचा प्रसंग ते विसरले. दादा खोत वाचनात मग्न असताना लक्ष्मी कामवाली हातात चहाचा फुलाफुलांचा रंगीत ट्रे घेऊन सावकाश पावलं टाकत त्यांच्या जवळ आली. पावलांच्या आवाजाबरोबर तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्यांचा किण किण असा नादमधूर आवाजसुद्धा ऐकू येत होता. चहाच्या कपातून गरम गरम वाफा निघून त्या वलयांकितहून वरवर जात होत्या. लक्ष्मी खालच्या आवाजात त्यांना म्हणाली, खोतानो चहा आणलाय. अनुराधा कुठे गेली? ते साखर टाकून गुलकन करतात. त्यासनी मी मंगाशी गुलकन करायला गुलाबाची फुलं तोडून आणून छान दिली. शलाकाताई त्याच्या पाकळ्या पाडायला लागल्यात. असं. दादा खोतांनी चहाचा कप तोंडाला लावला. चहाचा पहिला गुटखा घेत दादा खोतांनी तिला विचारलं, लक्ष्मी तुझ्या नवऱ्याचं काही निरोप पत्र आलंय का नाही? चाकरमाने शिमगा आणि गणपतीशिवाय घराची आठवण काढत नाहीत. मी त्यासनी 3-4 पत्र धाडली होती बघा, पण त्यातल्या एकाचं बी उत्तर नाही. आम्ही जगलो का मेलो याची बी त्यांनी कधी कुणाकडनं चौकशी नाही केली. लोकांच्या हातापाया पडून डाळं करून 5 मनाची भातशेती केली होती. तेव्हा शंकर दिवाळ्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मोरल्या वर्षी तुझं आणि माझं डाळं काही जमायचं नाही. आता मी एकटी, माझ्याकडं नांगराचा बैल नाही. तेव्हा लोकांच्या हातापाया पडावं लागतंय मला. माझ्या पदरात माझी नाका एवढी 2 पोरं आहेत. लक्ष्मी तू भोळी आहेस. अगं त्यांनी तिकडे एखादी बाई ठेवली तर ते तुला कसं कळणार? त्यांनी तिकडं बाई ठेवली तर माझं काय बी म्हणणं नाही. तर मी बाई पडले माणूस, बापेला कशी रोखणार? अगं अशामुळे त्याला रान मोकळं मिळेल.
हे बघा, माझ्या डोळे अडतेने रामाचं राज्य करू दे, मी काय तिकडं बघायला जाणार नाही. लक्ष्मी, समजूतदार आहेस तू, नवऱ्यानं नशीब काढलं तुझ्यासारखी समजूतदार बायको मिळाली त्याला. दादा खोत तिच्याकडे चहाचा रिकामा कप देत म्हणाले. ट्रेमध्ये चहाचा रिकामा कप घेऊन लक्ष्मी स्वयंपाक खोलीच्या दिशेनं निघून गेली. शलाका आणि अनुराधा स्वयंपाकाच्या खोलीत साखर आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या यांचं एकत्रित मिश्रण तयार करून गुलकंद तयार करत होत्या. दादा खोत पलंगावरनं उठले आणि पाठीमागे हात घेऊन शतपावली घालायला लागले. एखादी मन उदास करणारी घटना कधीकधी विसरू म्हणता विसरता येत नाही. जहरी नागाच्या शेपटीवर पाय पडल्यावर तो नाग जसा त्वेषानं फुस्स करत फणा काढून शेपटीवर उभा राहतो, तसा त्यांच्या मनात एकसारखा विचार येत होता. दुपारची ती घटना त्यांना आठवत होती. दादा खोत कष्टी झाले होते. तो अपमान त्यांना जिव्हारी लागला होता. पालखीचं दर्शन घेण्यासाठी अवधूतला सांगूनसुद्धा तो गावी आला नव्हता. अवधूत त्याच्या सासऱ्याच्या आणि बायकोच्या मतानं वागतो, बापाचा द्वेष करतो, असं दादा खोतांना मनातून वाटत होतं. दादा खोत शतपावली घालायचे थांबले. सुपारी सगळत खुर्चीत शांत बसले. थोड्या वेळानं शलाका दिवाणखान्यात तिचं काम संपवून सावकाश पावलं टाकत आली. आवंडा घेऊन दादा खोतांना म्हणाली, बाबा तुम्ही एकटेच बसलाय? हो ना ग, मला वाटलं तुम्ही कोणाशी तरी बोलत बसले असणार, म्हणून मी आईला गुलकंद तयार करायला मदत करत होते. बरं केलंच ग शलाका, ती एकटी तरी किती करणार, ती फार काम करते बुवा. पण बाबा, आई कामाचा कधी कंटाळा करत नाही. घरात कितीही पाहुणे आले तरी ती स्वतः पोळा लाटायला बसते. शलाका, बरी आठवण झाली बघ. अगं, ते भागवत सर कधी आपल्याकडे जेवायला येणार आहे? तू माझा निरोप त्यांना सांगितलंस का? बाबा, मी तुमचा निरोप त्यांना सांगितला आहे. आता शाळेला सुट्ट्या पडल्यात होळीच्या सणाच्या, त्यामुळे ते त्यांच्या गावी गेलेत. गावाहून परत आले की ते आपल्याकडे येणार आहेत जेवायला. हां, हे बरं केलंस. बाबा, तुम्हाला एक सांगू का? अहो, देसाई सरांचं ना आता त्यांच्याशिवाय पान हलत नाही. देसाई सरांचा आता भागवत सरांवर पूर्ण विश्वास बसला आहे. शलाका, कुठलंही काम जीव ओतून केलं की त्याची दखल घेतली जाते, त्याचं फळसुद्धा चांगलं मिळतं. भागवत सर त्याला अपवाद नाही आहे. दादा खोतांनी भागवत सरांची मनापासून स्तुती केल्यामुळे शलाकाला खूप बरं वाटलं. तिलासुद्धा सर आता मनापासून आवडायला लागले होते. शाळेत तास नसेल तेव्हा ती त्यांच्याशी गप्पा मारत बसे आणि तिच्या गालावरची पडलेली खळी बघून भागवत सर वेडावून जात होते. दिवाणखान्यात दादा खोत त्यांची दुनळी जुनी बंदूक साफ करत एकटेच बसले होते. ती बंदूक त्यांच्या वडिलांची म्हणजे गंगाधर खोतांची होती. दादा खोतांनी त्या बंदुकीला वेळच्या वेळी तेल पाणी देऊन सुस्थितीत ती जतन करून ठेवली होती. त्यांची जगबुडी खाडीच्या किनारी खलाटीची शेती होती. रब्बीच्या हंगामात ते त्या तूर, पावटा, वाल इत्यादी पिकं घेत. जंगलातली रानडुकरं रात्रीची शेतात येऊन ती फस्त करून जात असत. घेतलेली मेहनत वाया जायची. दादा खोत गड्याला बरोबर घेऊन एखाद दिवशी रात्रीच्या वेळी शेतात वस्तीला जात आणि काडतुसाच्या बंदुकीनं डुक्कर मारत. मारलेलं डुक्कर कोळवाड्यांना त्याचं मटण खाण्यासाठी देऊन टाकत. डुक्कर एकटं दुकटं कधी शेतात येत नसे, त्यांचे कळप असत. एका रात्री ते शेतच्या शेत फस्त करून जात. शेताची दशा बघून शेतकरी डोक्याला हात लावून बसत. काल संध्याकाळी खलाटीच्या शेतात गणपत जाऊन आला तेव्हा तो दादा खोतांना म्हणाला, दादा, डुकरं लय पिसाळली, त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. तेव्हा दादा खोतांना बंदुकीची आठवण झाली होती. आज रात्री बंदूक घेऊन शेतात वस्तीला जायचा बेत त्यांनी केला होता. दादा खोत कापसाच्या बोळ्यानं बंदुकीच्या सांध्यात तेल सोडत होते. दादा खोत या त्यांच्या कामात मग्न असताना त्यांच्या कानावर जय जय रघुवीर समर्थ असा आवाज पडला. हातातलं काम थांबवून दादा खोतांनी त्यांची मान दरवाजाच्या दिशेनं वळवली. दरवाजाच्या चौकटीजवळ केस दाढी पिकलेला, अंगात भगवी वस्त्र घातलेला एक बैरागी उभा होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. कपाळावर आणि हाताच्या दंडांवर भस्माचे पट्टे होते. त्याचा गौरवर्णीय चेहरा उन्हानं रापला होता आणि त्याचे खोल गेलेले डोळे दादा खोतांवर खेळले होते. जणू काही तो पूर्वीपासनं त्यांना ओळखत होता. शुष्क ओठांवर ओलसर जीभ फिरवून पुन्हा एकदा त्या बैराग्यानं जय जय रघुवीर समर्थ अशी हाळी दिली. त्या आवाजात दुःख, यातना ठासून भरली होती. जणू ती तो दादा खोतांसमोर ओतत होता.
दादा खोतांनी त्याला आपादमस्तक निहाळत आवाज मोठा करून विचारलं, कोण तुम्ही? त्या साधू बैराग्याची नजर दादा खोतांच्या चेहऱ्यावर खिळली होती. त्याची ती रोखलेली नजर बघून क्षणभर दादा खोतसुद्धा संभ्रमात पडले. कितीतरी दिवसांनी भेटल्याप्रमाणे हा साधू आपल्याकडे असा नजर रोखून का बघतोय? याच्या मनात काही स्वार्थ तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न दादा खोतांच्या मनात आले होते, पण त्यांनी चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. दादा खोतांचा आवाज कानावर पडताच त्या साधूचे डोळे भरून आले. त्याचे ओठ थरथर कापायला लागले. दवानं अख्खं झाड चिंब भिजावं तसा तो साधू दुःखानं गदगदत होता. थोड्या वेळानं त्याला कंठ फुटला. दादा, दादा, तू मला ओळखलं नाहीस? नाही ओळखलं. कोण तू? दादा, अरे मी तुझा पाठचा भाऊ चंदू. लहानपणी मी घरातनं पळून गेलो होतो. आज कितीतरी वर्षांनी आपण भेटतोय. साधूच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द ऐकून दादा खोत पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळून गेले. त्यांना त्या आवाजाची आता ओळख पटली होती. चेहरा बदलला असला तरी त्यांनी चंदूचा आवाज ओळखला होता. त्यांचे दोन्ही डोळे आनंदानं भरून आले. बसल्या जागेवरनं दादा खोत झटकन उठले आणि माझा चंदू, माझा चंदू म्हणत त्यांनी आवेगानं त्याला घट्ट आलिंगन दिलं. कितीतरी वेळ दोघांनी एकमेकांना बाहूत जखडून ठेवलं होतं. जणू काही ते शरीरानं दोघं एक झालेले होते. थोड्या वेळानं दोघंही एकमेकांपासून अलग झाले. पाठचा भाऊ भेटल्यामुळे दादा खोत खूप आनंदित झाले होते. डोळ्यातून ओघळणारे आनंदाचे अश्रू तळहातानं पुसत दादा खोत सदगदित होऊन म्हणाले, चंदू, अरे किती वर्षांनी भेटतोय आपण दोघं. फार वर्ष झाली. तू मला विसरूनसुद्धा गेला असशील नाही? नाही रे चंदू, तुला कसं विसरणार? तू माझा पाठचा भाऊ आहेस. दादा, तू मला विसरणार नाहीस याची मला पूर्ण खात्री होती. एवढ्या वर्षांनी तुला दादाची आठवण झाली का रे? तुझी आठवण यायची तेव्हा माझ्या हृदयाला आग लागायची. सांग ना, मी ते दुःख कसं सहन केलं असेल? माझ्या मनातलं दुःख मी कोणाला सांगणार? आई बाबा होते तेव्हा वेगळी गोष्ट होती. आईच्या कुशीत शिरून निदान तेव्हा मला डोळे काढून दुःख तरी हलकं करता येत होतं. त्यांच्या पश्चात सुख भोगलं, मानमारात भोगला. पण कधी तुझी आठवण झाली की याचा वाटेकरी मी एकटाच नाही असं सुद्धा मला सारखं वाटायचं. दादा, मी घरातनं पळून गेल्यावर तुम्हाला ज्या यातना भोगायला लागल्या असतील त्या समजू शकतो मी. आपली पुन्हा तोंडभेट होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. चंदू, मला काही कळलं नाही. सांगतो. ताजा श्वास छातीत भरून घेत चंद्रशेखर पुढे बोलायला लागले. म्हणाले, दादा, आई बाबा माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले की बाळ चंदू, तू गावी जा, तुझ्या दादाची भेट घे. ही एक इच्छा आमची पूर्ण कर. तुला भेटण्यासाठी मी त्यांना स्वप्नात वचन दिलं. तुला भेटण्यासाठी मी त्यांना 5-6 महिन्यापूर्वी वचन दिलं होतं, पण इकडे यायचा योग जुळूनच येत नव्हता. आज जाऊ, उद्या जाऊ असं करता करता शेवटी एकदाचा तो योग जुळून आला. गाडी घोडा आम्हाला वर्ज्य असल्यानं मजल दरमजल करत मी पायी पायी चालत आलो आहे. दादा खोतांचं लक्ष त्यांच्या पायांकडे गेलं. दोन्ही पाय धुळीनं माखले होते. त्याच्यावर थोडी सूज आली होती. धुळीनं भरलेले आणि सुजलेले पाय बघून दादा खोत दुःखी झाले. ते घाई करत त्याला म्हणाले, हे बघ चंदू, आपण निवांत नंतर बोलू. आधी मी तुला तुझ्या वहिनीशी ओळख करून देतो. माझ्याबरोबर चल. चंद्रशेखरच्या हाताला धरून दादा खोत त्याला स्वयंपाक खोलीत घेऊन आले. अनुराधा गॅस पेटवून पोळ्या लाटत होत्या. पावलांचा आवाज ऐकून त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांच्या मागे दादा खोत आणि चंद्रशेखर उभे होते. अंगावर भगवी वस्त्र घातलेल्या आणि जटाधारी साधू महाराजांना स्वयंपाक खोलीत बघून अनुराधा क्षणभर गोंधळल्या. हा काय प्रकार आहे म्हणून त्या दादा खोतांकडे भांबावून बघायला लागल्या. अनुराधाला जास्त वेळ अंधारात न ठेवता दादा खोत म्हणाले, अनुराधा, यांना ओळखलंस? नाही हो, कोण आहेत? अगं, हे या वाड्याचे अर्धे मालक. आपल्या लग्नाला हे हजर नव्हते म्हणून तू त्यांना ओळखलं नाहीस. अनुराधा क्षणभर मनात विचार करायला लागल्या. त्यांना काही उलगडा झाला नाही. त्यांची पुढे आणखीन परीक्षा न घेता दादा खोत म्हणाले, अनुराधा, अगं हा चंद्रशेखर, माझा धाकटा भाऊ.
लहानपणी आम्ही तालुक्याला शिकायला होतो तेव्हा हा पळून गेला होता. आज किती वर्षांनी वाड्यात परत आला आहे. अनुराधा झटकन पुढे झाल्या. डोक्यावर पदर घेऊन त्या चंद्रशेखरच्या पायांना हात लावत नमस्कार करते हं असं म्हणाल्या. अनुराधा, हा पायी प्रवास करून खूप दमला आहे. त्याची आधी आंघोळीची व्यवस्था कर, त्याला पोटभर जेवायला वाढ, नंतर आपण त्याच्याशी निवांत बोलत बसू. चंद्रशेखर आंघोळीला निघून गेल्यावर दादा खोत बैठकीच्या खोलीत येऊन आराम खुर्चीत बसले. पितळेच्या नक्षीदार आडकित्त्यानं त्यांनी ओली सुपारी कातरून तोंडात टाकली. हातातला आडकित्ता, कातरलेली अर्धी सुपारी मेजावर ठेवून दादा खोत विचार करायला लागले की चंदूनं काय दशा करून घेतली आपल्या जीवाची. जन्माला येऊन त्यांनी कमावलं काय? प्रपंच करून सुद्धा त्याला ईश्वरभक्ती करता आली असती, आपण नाही का केली? त्याच्यासारखं मी ईश्वराचं चिंतन करण्यासाठी घरातनं पळून गेलो असतो तर या वाड्याची तर लोकांनी माती केली असती. या गावात एक इंचभरसुद्धा जमीन आपल्या मालकीची राहिली नसती. शेकडो एकर जमीन कुळांनी घशात घातली असती, पण चंदूसारखे भिकेचे डोळे आपल्याला लागले नव्हते म्हणून ईश्वर कृपेनं या जमिनी वाचल्या. गंगाधर खोतांचा वारस अजून या गावात आब राखू नये. अजूनही या वाड्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. आज इतक्या वर्षांनी चंदू गावात आला आहे, त्यांनी काही नक्की विचार केलेला असणार. त्यांनी जर त्याच्या जमिनीची निम्मी वाटणी मागितली तर ती त्याला देण्यावाचून गत्यंतर नाही. तो लहानपणी घर सोडून पळून गेला म्हणून त्याचा हक्क डावलू शकत नाही आपण. पण साधू बैराग्याला जमिनीचा उपयोग काय? तो नाही जमीन मागणार. आपण उगाचच तसा विचार का करतोय? आत्ता लगेच त्याला विचारणंसुद्धा योग्य होणार नाही, कारण तो मनातनं दुःखी होईल, दुखावला जाईल. एवढी वर्ष घर सोडून त्यांनी कमी दुःख भोगलं असेल का? कितीही झालं तरी तो आपल्या रक्ताचा पाठचा भाऊ आहे. इथून पुढे आपण त्याच्या दुःखात वाटे करू हो, म्हणजे आईबाबांच्या आत्म्याला तरी शांती मिळेल. दादा खोत अर्धोन्मिलित डोळ्यांनी विचार करत होते. इतक्यात शलाका त्यांच्याजवळ येऊन त्यांना बाबा बाबा म्हणून खालच्या आवाजात साद घालायला लागले. तिच्याकडे भांबवलेल्या नजरेनं बघत त्यांनी विचारलं, काय झालं? बाबा, नाही, काही झालं नाही. तुम्हाला 2-4 हाका मारल्या, कसला विचार करताय? तुला काही ठाऊक नाही? मला नाही माहिती बाबा, मी आत्ता येतोय शाळेतनं. अगं, या वाड्याचा मालक आलाय. दादा खोतांचं बोलणं ऐकून शलाकाच्या मनात गोंधळ निर्माण झाला. तिला काही समजलंच नाही. एखाद्या वेड्यासारखी ती त्यांच्याकडे भांबावलेल्या नजरेनं बघायला लागली. आज आपले बाबा असं का बोलत आहेत? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले. ती म्हणाली, बाबा तुम्ही काय बोलताय मला समजलं नाही, मला नीट सांगा. शलाका, तुला ठाऊक आहे ना, मला एक पाठचा भाऊ आहे. लहानपणी तो घर सोडून पळून गेला. अगं, तोच चंदू आत्ता परत आलाय. बाबा, कसं शक्य आहे? काकांना परागंदा होऊन किती वर्ष झाली. इतक्या दिवसात त्यांची काही खबर बात नाही आणि आज असं अचानक. बाबा, त्यांचं नाव घेऊन कोणी तोता या वाड्यात आलं नाही ना? मला शंका येतो या. तिचं बोलणं ऐकून दादा खोत खो खो हसत तिला म्हणाले, अगं वेडे, मी त्याला ओळखू शकणार नाही का? त्याचा तो आवाज अजून माझ्या मनात रुंजी घालतोय. त्याचा चेहरा उन्हानं आणि वयापरत्वे बदलला असला तरी मी तो ओळखू शकतो. माणूस सगळं काही विसरेल, पण आपल्या रक्ताची ओळख कधीही विसरू शकणार नाही. तू तुझ्या मनातली शंका काढून टाक. पण शलाका, तो गेलेल्याला आता बरीच वर्ष झाली ना, म्हणून तुझ्या मनात आलेली शंका रास्तय बरं का. बाबा, कुठे आहेत काका? तो आंघोळीला गेलाय. त्याचं जेवण झालं की आपण गप्पा मारत बसू. मग मी माझ्या खोलीत जाते. तिची पाठ वळताच दादा खोत मनात म्हणाले, वेडी पोर आहे, नको ती शंका आणि ती आहे मनात. वातावरणात उकाडा वाढला होता. पंखा गरगर फिरत होता तरी जीवाची उलाघाल होत होती. दादा खोतांच्या जवळ येत त्यांना खालच्या आवाजात गणपत म्हणाला, दादानो, तुम्हासने काय हवं आहे का? महिनी विचारतात. गणपत, मला काही नको. माझा चंदू आज पुन्हा या वाड्यात आला आहे. माझं पोट भरलं आहे. आंघोळ झाली का त्याची? दादा, ते आंघोळीला बावीव गेलेत. का? बाई माणसामोरं आंघोळी करायला त्यासनी शरम वाटती म्हणले. अरे, ते कोणी परके नाही आहेत. या वाड्याचा मालक आहे तो. अहो, म्या मॉप सांगितलं त्यासनी. दादा खोत हसायलाच लागले. दादा खोत क्षणभर बोलायचे थांबले. गणपत त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव नजरेनं टिपत त्यांच्यासमोर उभा राहिला होता. त्यांनी परत विचारलं, दादानू,
आज रात्री डुकराच्या शिकारीला तुरीच्या शेतात जायचं ना, म्हणजे मला तशी तयारी करायला. रांडाच्या आज माझा चंदू किती दिवसांनी वाड्यात आला आहे, त्याला सोडून डुकराच्या शिकारीला जायचं का? मग कधी जायचं त्याचं आत्ता काही मी सांगू शकत नाही. मग मी माझ्या कामाला जातो. गोठ्यात मला गुरासनी पाणी दावायचं आहे, भाताची कोठारं स्वच्छ झाडायची आहेत, माप काम आहेत. तू तुझं काम कर आणि चंदूची आंघोळ झाली की मग मला सांगायला ये. वय जी, सांगतो जी. असं म्हणून गणपत चंदू आंघोळीला गेला होता त्या बावीवर गेला. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 19वा भाग. 20वा भाग ऐकण्यासाठी उद्या परत भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.